परब साहेब हे बरोबर नाहीये, परब साहेब हे बरोबर नाहीये। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि दादागिरी चालली आहे तुमची, सभागृहात दादागिरी चालली आहे। नियम त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय, त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय। सरकार कुणाचं आहे? सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो, मग सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण? मग सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे, म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली, कोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांना लापा चपराक दिली, हायकोर्टाने पळवलं। आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले, तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत, पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल। सरकार हे देणार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे थापा मारणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे। दोन्ही हाताने आम्ही दिले, पैसे दिले 5 इन्स्टॉलमेंट, परब साहेब 5 हप्ते आम्ही त्याच्यात भरले। निवडणुकीमध्ये पण जे असतं ते राज्यपाल पुढच्या वर्षात आम्ही काय योजना करणार आहोत ते सांगतो। मागचं तुम्ही केलं त्याच्यामुळे तुम्ही तिथे परत आलात, त्याच्याबद्दल काही वाद नाही। तुम्ही ज्या वर्षात केलं त्याच्यामुळे तुम्ही तिकडे आलात, आता पुढच्या वर्षात तुम्ही काय करणार? ऐका ऐका परब साहेब तुम्ही वाचलं नाही, तुम्ही परब साहेब, अरे परब साहेब, सन्माननीय परब साहेब, अजून भाषण उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण व्हायचंय, अजून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण व्हायचंय, त्याच्या आधीच तुम्ही एवढे का अस्वस्थ होताय? एवढे नाही नाही, आता खाली बसा, त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्या आधी भाषा करायचं नाही 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 तुम्ही परब साहेब हे बरोबर नाहीये, परब साहेब हे बरोबर नाहीये। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि तुमच्या दोघांतल्या स्पर्धेमुळे दानवे उभे राहतात। खाली बसा दोघं, नाही त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या, भाषण पूर्ण होऊ द्या, दोघं खाली बसा, तुम्ही दोघं खाली बसा, भाषण पूर्ण झालेलं नाहीये। परब साहेब ही तुमची पद्धत बरोबर नाही, पद्धत बरोबर नाही। तुम्ही इतरांना नियम शिकवता आणि स्वतः असं वागता। अहो त्यांनी उत्तर काय द्यायचं, त्यांचं उत्तर पूर्ण झालंय का? त्यांचं उत्तर पूर्ण झालेलं नाहीये। नाही नाही तुम्हाला सहन होत नाही सांगा, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना, त्याच्यानंतर बोला ना तुम्ही। त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, खाली बसा, उत्तर पूर्ण झालीपर्यंत तुमची हे बघा परब साहेब, तुमची उत्तरं परत मिळाल्याशिवाय गोंगाट करायचं आहे का ऐकायचं नाहीये, हे बरोबर नाहीये तुमचं। उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण झालं नाही अजून, त्याच्या आधीच तुम्ही आरडाओरडा करताय, कुठली पद्धत आहे? बरोबर नाहीये। नाही 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 उपमुख्यमंत्र्यांमध्ये तुम्ही भाषण सुरू करा, हे असं नाही चालणार, असं चालणार नाही। हम करे सो कायदा इथे तुमच्या घरामधली बैठक चालली नाहीये, खाली बसा, बसा खाली, बस। मी आता तुम्हाला अहो 10 वेळा गोड बोलून सांगितलं तरी तुम्ही खेकसल्यासारखे बोलताय। आणि दानवे साहेब तुम्ही ते समजून घ्या, त्यांचं भाषण पूर्ण झालंय का? त्यांचं भाषण पूर्ण होण्याच्या आधीच तुम्ही आक्षेप करता काय? हो काही जण वेगवेगळ्या पद्धतीने कशी राजकीय भाषण करत होते, त्याच्यावरती आपण त्यांचं भाषण पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली पाहिजे, त्याच्या आधीच तुम्ही सगळे सुरू करताय। नाही त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या ना, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या, त्याच्याशिवाय तुम्ही असं दंगा करायचा नाही। राईट टू रिप्लाय नंतर आधी त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या, तुम्ही भाषण न ऐकता शहरवाजी करताय, ते बरोबर नाहीये। आणि दानवे साहेब तुम्ही त्यांच्या मागे वाहून जाऊ नका, खाली बसा प्लीज। नाही उपमुख्यमंत्री महोदय भाषण करा, आपण तुम्ही उपमुख्यमंत्री महोदय भाषण करतायत, दादागिरी चालली आहे तुमची, सभागृहात दादागिरी चालली आहे, नियम तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही परत परत बोलताय। खाली बसा, खाली बसा परब साहेब, सहन होत नाहीये, मातोश्रीला दाखवण्यासाठी सगळं करताय, खाली बसा, चला बसा बसा, खाली बसा, खाली बसा। सभापती महोदया, परब साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका, ऐका ऐका, नाही नाही ऐका ऐका, त्याच्यामध्ये
हा? याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कारभारावर टीका केलेली आहे. आता मला काय केलं ते सांगायला नको. आणि टीका केली, म्हणाले काहीच केलं नाही, हे अभिभाषण चुकीचं आहे, या अभिभाषणाचा आणि सरकारच्या कामाचा काही अर्थोनार्थी संबंध नाही, असं नाही. खाली बसू नका परत साहेब, शोभत नाहीये. आणि म्हणून त्याचं उत्तर गुलाबराव पाटील साहेब त्यांना, पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा. पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा. त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय, त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय. त्यांना असं वाटतं की त्यांचे, तुम्ही खाली बसा. हे पहा, मी असं वाचलं की एक नेते म्हणाले की छगन भुजबळ एकटे असताना सभागृह डोक्यावर घेत होते, म्हणून त्यांचा अयशस्वी प्रयत्न चाललाय. तुम्ही पेशन्स ठेवा. आणि म्हणून पेशन्स ठेवा. आपण तुम्हाला जनतेने मॅन्डेट दिलेलं आहे, आता काय त्यांच्याकडे काय नाही आहे. त्यामुळे एकच आहे सभापती महोदय, भाषण ऐकायचं पेशन्स एकच मी सांगतो की ज्या सदस्यांनी 2.5 वर्षाचं काम, एवढं आम्ही मर्मर काम केलं, एवढं प्रकल्प आम्ही राबवले, कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या, जनतेच्या मनामध्ये आमचं सरकार गेलं म्हणून आम्हाला एवढं मतदान झालं. आता तुम्ही ते मान्य करायच्या ऐवजी 2.5 वर्षात नाही, अरे बाबा, अरे 2.5 जायचंय का? आणि म्हणून हे बघा, 2.5 गुलाबराव खाली बसा. नाही सामंत उपमुख्यमंत्री बोलते. उपमुख्यमंत्री बोलतायत, तुम्ही खाली बसा. तुम्ही हे बोलणं बरोबर नाहीये, खाली बसा. तुम्ही खाली बसा. सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी सगळ्यांनी खाली बसा. आणि म्हणून तुम्ही खाली बसा, सगळे खाली बसा. ही कुठली पद्धत झाली? हे अंबादास बसरा, तुम्ही खाली बसा. तुम्ही बोलत राहा. यांचे या बाजूचे बाईक गंमत असतं काय. खाली बस. महाजन साहेब खाली बसा. चला, सत्ताधारी पक्ष खाली बसा. विरोधी दानवे साहेब, तुम्हाला पण कल्पना आहे ना की भाषण पूर्ण होण्याच्या आधी याच्यामध्ये असा आरडाओरडा करणं, आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे, ही कसली पद्धत आहे बोलायची? बोला. सभापती महोदया, राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे, आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली. मग आपण ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको, रेकॉर्डवर यायला नको. आणि म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा.